नमस्कार. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर त्यात तन मन धन ओतावं लागतं, त्यावेळेलाच एखादी गोष्ट यशस्वी होते. व्यवसायाचं सुद्धा असंच आहे. व्यवसाय करताना तुमचं तन मन धन त्यात ओतलं तर व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. या व्यवसाय करताना एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे कनेक्शन. तुमचे कनेक्शन जितके जास्त तितकाच तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मग आता हे कनेक्शन कसे मिळवणार? MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन हेच कनेक्शन तुम्हाला देतात. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे, ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत अशी व्यक्ती उपस्थित आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. 1995 मध्ये सुरू झालेला एक छोटासा व्यवसाय आज 2026 मध्ये अशा लेवल पर्यंत पोहोचला आहे, ज्यांनी पुण्यामध्ये एक विश्वासाचं नाव कमवलं आहे. अर्थातच आकृती डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा माननीय श्री बाळासाहेब करंजुळे. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, 1995 मध्ये एका छोट्याशा व्यवसायाची सुरुवात झाली आणि आज पुण्यासारख्या मोठ्या शहरात एक प्रस्थ निर्माण झाला आहे आकृती डेव्हलपर्सचं. कसा झाला तुमचा व्यवसायाचा हा प्रवास सुरू? मी बाळासाहेब करंजुले, आकृती डेव्हलपर्स CMD. मी 1995 साली ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी सुरुवात केलेली आहे. आणि मी सुरुवात करताना एक छोटासा 5 गुंठ्याचा प्लॉट, 9 फ्लॅट, 9च कस्टमर हे यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळेसही असणारे चॅलेंज आणि त्याचा विचार करून ह्या बांधकामात मी खरं तर सुरुवात केलेली आहे. आणि तो बांधकाम क्षेत्रात कोणीही कसंही काम करू शकतं, हे त्यावेळेस कोणाला काही काम नाही मिळालं तर बांधकाम क्षेत्रात काम करावं अशी त्यावेळेची परिस्थिती होती. अच्छा. आणि आज इतका मोठा तुमचा व्यवसाय असताना पुण्यात प्रत्येक जणाचं स्वप्न असतं की मला आकृती डेव्हलपर्समध्ये फ्लॅट घ्यायचा आहे. तर असा कुठला टर्निंग पॉईंट होता तुमच्या व्यवसायातला जिथे तुम्हाला एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? एक तर मी सुरुवातीला ते काम करत असताना क्वालिटी काम केलं आहे. आणि मी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं की शेजारी कसा असला पाहिजे. आपला शेजारी कसा लाईटचा किंवा बांधकाम व्यवसायाचा किंवा बिल्डर व्यवसायाचा जो टर्निंग पॉईंट आहे तो मी शेजारी चांगला पाहिला. की मला घर नाही दिलं तर बरोबर घराचा शेजारी दिला, हा खऱ्या अर्थाने माझ्या व्यवसायाचा टर्निंग पॉईंट आहे. खरंच आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण गावाकडची लाईफ बघतो त्यावेळेला शेजारी असतात महत्त्वाचे, कारण जास्त विश्वास हा शेजाऱ्यावरती असतो. आणि तेच शेजारी आज शहरात बघितलं तर ते विश्वासाचं प्रमाण कमी आहे. मात्र हा एक उदात्त हेतू घेऊन ज्यावेळेला आपण घर बांधतो त्यावेळेला नक्कीच त्याच्यात एक वैशिष्ट्य असतं. तर तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासात अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला वेगळं बनवते किंवा आपल्या आकृती डेव्हलपर्सला वेगळं बनवते? कारण प्रत्येक जण येतो रिअल इस्टेटमध्ये काम करतो, मात्र आपलं असं वेगळेपण काय आहे? खरं तर मी काम करत असताना नुसतं घर नाही विकलं, तरी माणसं जोडायचं काम केलं आहे. आणि लोकांना त्यांच्या घराच्या किमतीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यांना त्यांचं घर मिळालं. आणि घर इतक्या स्वस्त मिळालं असं वाटलं पाहिजे, कारण त्याच्या कायदेशीर बाबी पाहिल्यात, त्यांचं लोकेशन पाहिलं आणि त्यांना जे घर मिळालं आहे ते खरोखर कमी किमतीत मिळालं नाही याचा त्यांना मी विश्वास दिला, त्याची क्वालिटी दिली आणि त्यांच्याबरोबर सतत जोडलं आहे. आजही मी जे पहिलं घर विकलेलं आहे त्यांच्याबरोबर मी आजही जोडलेलं आहे. आणि त्यांच्या मुलांनी पण माझ्याकडे घर घेतलेलं आहे. ही खरं तर या धंद्यातली जमेची बाजू आहे. आणि ज्यावेळेला व्यवसाय करताना प्रत्येक जणाचं, नवीन युवकाचं स्वप्न असतं की मला काहीतरी बिझनेस करायचं आहे. तर अशा युवकांना तुम्ही काय सांगाल, कसा करावा बिझनेस? खरं तर मी बांधकाम क्षेत्र करत असताना मी नवीन उद्योजकांना सांगेल की तुम्ही लोकांबरोबर जोडा, तुमच्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा दाखवा आणि जास्त क्वालिटी करा. आणि खरं तर तुम्ही बँकेबरोबर राहा, कसा फायनान्स उभा केला पाहिजे. आणि व्यवसाय करताना ते चॅलेंजेस येतात, कारण टर्न होतो तर प्रत्येक 10 वर्षांनी काहीतरी बदल घडतो. तर आत्ता जर 10 वर्षाचा बदल न पाहता आता नवीन येणाऱ्या चॅलेंजेसला जर तुम्ही स्वीकारलं आणि प्रत्येक त्रासातून संधी शोधली तर खरं तर तुमची व्यवसायाची प्रगती होईल असं मला वाटतं. खरंच आहे सर. खरं तर आपला आकृती डेव्हलपर्स 95 मध्ये सुरू झाला आणि आता 2026 आहे. आपल्या या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक बरेच चेंजेस करावे लागले असतील. तर आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तुम्ही असे तुमच्या ह्याच्यात कुठले बदल केले किंवा ते कसं झालं? सगळ्यात महत्त्वाचा बदल केला की या व्यवसायात माझ्या मुलाला आणलेला आहे. आज सगळ्यात मोठा माझ्या जमेची बाजू आहे. आणि माझ्या मुलाने कारण सेकंड जनरेशन आल्यामुळं त्या नवीन टेक्नॉलॉजीला त्यांनी अडॉप्ट केलं.
आणि खऱ्या अर्थाने जर त्यांच्याबरोबर काम, आता आम्हाला त्यांच्याबरोबर काम करावं होतं, त्या स्पर्धेमध्ये त्यांच्याबरोबर आम्हाला धावावं लागतं. खरं तर आमची जुनी जरी पद्धत असली तरी नवीन पद्धत खूप बदललेली आहे आणि त्यांच्याप्रमाणे काम करणं आणि त्यांच्याबरोबर नवीन पिढीबरोबर जुळून घेणं हे खरं तर अनुभवी डेव्हलपरचं काम आहे, की आता नवीन टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करताना आपल्या दुसऱ्या समोरच्या पिढीला पण अडॉप्ट केलं पाहिजे, नवीन जनरेशनला संधी दिली पाहिजे असं मला वाटतंय. खरंच आहे, म्हणजे एक पारंपरिक हेतू आणि आधुनिक हेतू ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला मला वाटतं की आकृती डेव्हलपरसाठी खूप मोठा ब्रँड तयार होतो. तर तुम्ही MEA सोबत सुद्धा आहात, पिंपरी चिंचवड शहराचे तुम्ही उपाध्यक्ष आहात MEAचे. तर MEA सोबतचा तुमचा प्रवास कसा होता? खरं तर MEA एकदम म्हणजे एक आपली मराठा माणसाची एक ओळख आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या मराठी उद्योजकांना आपण सगळ्यांनी एकत्र यावा, ही खरी तर एकत्र येण्याची ओळख आहे. आणि आपण खूप व्यवसाय करणारे बरेच जण विखुरलेले आहोत. तर एका प्लॅटफॉर्मवर सगळे विखुरलेले व्यवसाय एकत्र जर आलं तर खूप मोठी ताकद तयार होते. एकमेकांना बिझनेस B2B करता येतो, एकमेकाला आपल्या समाजाला पुढं आणता येतं आणि खरं तर बिझनेसची ओळख आपली स्वतःची नसताना MEA बरोबर राहून अजून जास्त मोठी ओळख होईल, हे मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन. कारण मी MEAचा उपाध्यक्ष जरी पिंपरी चिंचवड शहराचा असलो तरी MEA ही आमची फॅमिली काम करण्याची एक प्लॅटफॉर्म आहे आणि मी सगळ्यांना काय सांगतो की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र जोडा, कारण हे असोसिएशन असं आहे की हे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आहे. तर मी तर आता तुम्ही म्हणला उपाध्यक्ष आहे, तर हे सगळेच उपाध्यक्ष अध्यक्ष ही पद असतात. खरं तर हा MEAचा एक चांगला भाग असा आहे की बुवा तुम्ही सगळ्यांना जोडण्याचा भाग, आणि सगळ्यांनी का नको जोडायला, कारण आता स्पर्धेच्या जगामध्ये जोडणं, एकत्र टिकून राहणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. खरं तर सगळेजण खुर्चीच्या मागे लागलेले असतात की मला कुठली खुर्ची मिळते. मात्र आता तुम्ही म्हटलं की सगळेच उपाध्यक्ष, सगळेच अध्यक्ष आहेत, तर ती एक माणुसकीची किंवा माणसाला दुसऱ्याला मोठेपणा देण्याची ही जी वृत्ती आहे ती MEAनेच आपल्या सगळ्यांना दिली असं मी म्हणेन. सर, तुम्ही सुद्धा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये भाग घेतला आहे, तर अशी कुठली एक्स्पोची इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्यात स्टॉल बुक केला? खरं तर स्टॉल बुक करणं, एकत्र येणं हा सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि त्यामध्ये मी स्टॉल बुक केलेला आहे. तर स्टॉल बुक करताना आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतोय, हा एक पहिला भाग. दुसरं, आपण सगळे एकत्र येतो, हा दुसरा भाग. तिसरं म्हणजे की तुमच्या त्या स्टॉलने तुमच्या व्यवसायाची ओळख झाली पाहिजे, ओळख होती, कारण तुम्ही हा व्यवसाय करताय ते स्टॉलच्या माध्यमातून, कारण हा इंटरनॅशनल एक्स्पो आहे. हा पुणे, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशात आणि पूर्ण जगभरामध्ये याची ख्याती जाणारी, तर आपण ह्याचा का भाग बनू नये. आणि हा मला त्याचा खूप सार्थ अभिमान आहे, कारण आपण 27, 28 आणि 1 मार्चमध्ये सगळ्या देशातील, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन आपला स्टॉल पाहावा, हा त्याचा खरा हेतू आहे. आपला बिझनेस होत राहतो, पण आपल्या एक स्टॉलच्या माध्यमातून कसं आपण लोकांपुढे येऊ शकतो हे सगळ्यांनी याच्यातलं खरं काम ओळखलं पाहिजे. व्यवसायातलं एक सूत्र आहे की तुम्ही सगळ्यांबरोबर राहावा. स्टॉल या रूपाने एकत्र येण्याची एक संधी. सर, आता नुकताच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? इतर उद्योजकांना एकच सांगतो की मी स्टॉल बुक केलेला आहे, आपणही स्टॉल बुक करावा. 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे येथे हा एक्स्पो होणार आहे. तरी आपण सगळ्यांनी एक्स्पोमध्ये भाग घ्यावा अशी विनंती. धन्यवाद.